कोकणली गावात वर काने या देवाचं मला वर दाने आणि वेळ लावू नको सडिंब्या ताप मारी तुझ्या डोलावे रे या देवा विठ्ठलाला झाला लागल्या होत्या त्या बामणी देवाला झाला सोचना म्हणून या देवा विठ्ठलाने अरे पळ धुम मारली अरे देव निघून गेला कुठे त्या जाग्याला पळ धुम मारायला आणि एवढ्याच वेळा जे विठ्ठल भगवाना निघून गेला कुठल्या जागेला त्या होनोरच्या डोंगराला जायला आणि आज्ञाला मेघाला करायला अरे मेघाला आज्ञा करतात त्या जाग्याला मेघाला आज्ञा केल्याबरोबर मेघ लागला उसावर जाय त्या तर जाग्याला लागला पडायला मेघ लागला पडायला देवाच्या हाकेने देवाच्या हाकेने लागली ती आगी नवे बघा मेघानं विजली वे एवढ्या मेघा गेले एवढ्या मेघा काय मते
तुझी सरतर संपली तुझी सरतर संपली त्याचा कान तोडेला त्याचा कान तोडेला विचार केला म्हणाला अरे आगीन मेघाला वेगळी एवढ्या साध्या मात्र त्या जाग्याला तुझी सरतर संपली आता सरतर माझी चालू होणार म्हणून या सुरुवातीच्या बालाने तान्या बिरदेवानं काय केलं त्या जाग्याला तान्या बिरदेवानं हात लावला शिराला विचार मनाचा करायला आणि जसा कात्र्या बाण सोडला भगवाना त्यात्र जाग्या देवाना बाण सोडला गजलिंगा दैत्याला अरे दैताचा खार तुटून खाली पडला तर त्याच त्या दैताचं अरे रगत लागलं पडायला अरे प्रत्येक देवाने दैत निर्माण झालं होय त्याच जाग्याला निर्माण व्हायला आणि एवढ्याच वेळा काय प्रकार आला होता गडाय त्यात्र जाग्याला एवढ्या सागरा विचार केला अरे दैत झाला होता खेळायला अरे ताना बिरदेवाला तिथे खेळायला तर खेळत्या जाग्याला त्याच जाग्याला सपनाच्या वेळा चिंता आली होती वाटायला या ताने एवढ्या वेळा एवढ्या वेळा काही झाले नवाले काही झाले वाटायला आणि जसं युद्ध खेळून तान्या बिरदेवाला दर्दून घाम सुकावता लागला अरे उन्हाच्या काळात देवाला घाम सुटल्याला अरे देव माझा थकल्याला एवढ्याच देवाने विचार केला अरे पटक्याचा शबला धरला हाताला अरे आग्याला घामला पोसायला जाग्याला घामला होता पोसायला एवढ्याच वेळा काय झालं होतं या शेड्याच्या पापड्याला पुसायच्या तर जाग्या 7 महिने एवढ्याला अक्षर नजरेत पडले आणि देवाला अरे बहिणीची आठवण झाल्याने अरे तुला कधी संकट पडेल अरे त्यावेळेला आम्हाला धावा कर तवया तान्या बिरदेवाला त्याच जाग्याला बहिणीचा भावाला धावा केला त्याच जाग्याला एवढ्या सावलीला धावा केला एवढ्याच कळालं 7 महिने मात्र त्याच जाग्याला त्यावेळी वाटला होत्या चालायला नाही 7 महिने वाटचाल करीत मात्र त्याच जागेला निघून आल्या ते निघून
बहिणीने काय करणे दिले भगवाना त्यात्र जाग्याला अरे बाबा लेकराने लगीन पायाला अरे बहिणी वाटला चालायला अरे निघून गेल्या तळ कोकणाला अरे जाऊन त्याने परड्या बांधलेल्या त्या जाग्याला दुसऱ्या परडे पाजळाला जसं हस्ते डोळे भोतावलं जसं संचला येते भगवाना अरे पाठीला त्याने बांधायला वाट चाल करीत निघून आले या म्हणजे गिराबाच्या जवळच्या बाजूला त्या बोटावर ताकीद काय लागली त्याच जाग्याला त्यावेळी या भूतावळाने ताकीद आलं होतं त्या त्यात्र जाग्याला पडत्याला रक्ताचा थेंब वरच्या वर जलाचा त्यात्र जाग्याला याला लागेली लागेली सर्व जगा बोटावळे 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 आणि एवढ्याच वेळा काय प्रकार आला होता गडा त्यात्र जाग्याला अरे दैताचं सर्व राक्षस लागलं खायला अरे सर्व चाल परागती झाला अरे तो गजरी गाडीचे ठकला मात्र त्या जाग्याला दमून गेला आणि एवढ्याच वेळा पळधून आला होता मला त्यात्र जाग्याला एवढ्या सावल्या पळ धुमलाला मारायला अरे काना बिंदूला त्याच्या मागले लागायला एवढ्याच देवानं त्याला घातायला अरे खाली धरलीला त्याला पाडला त्या जाग्याला गजनीच्या दैताला धरलेला भगवाना पाडायला आणि डावा मुलगा छातीवरती ठेवला त्यात्र जाग्याला एवढ्या वेगा वेळेत बघाया काय माते एवढ्या वेगा वेळेत बघाया काय माते विठ्ठलाला मात्र होंडूर काढून करून सोडायला अरे निघून आला देवाच्या जवळ्या बाजूला त्या जाग्याला त्यावेळी या ताण्यावर देवाला कणवळ आल्याबरोबर ताण्यावर देव मनाचा विचार आला होता करायला यावेळी या तेव्हा विठ्ठलाला काय करणे केली बाबांना त्यात्र जाग्याला अरे बिरापा सांगत होतो ऐकून घेवावं अरे याला नाही आता ठेवायचा अरे सतयुग जाईल कलियुग येईल अरे कलियुगाला अरे साधू संताला देवा धर्माला अरे ह्यो ताप देणार त्याच जाग्याला विठ्ठल या ताण्या बिरदेवाला आला होता बाबांना बोलाय त्यात्र जाग्याला देवानं काय करायला अरे डाव्या हाताचे नक लावलं त्याच्या नरड्याला एवढ्याच गजनी गजैत बोलतो या अरे मला तुम्ही आज मारचेला अरे माझा सावत्र भाऊ मात्र जमखंडी वाघाला रेणू करताय तुम्हाला त्याची तुम्हाला बदला घेणे त्याच जाग्याला बाबाने माझा सावत्र भाऊ रेडिओ सुरू द्यायची भेल म्हणून लागला होता बोलायला एवढ्याच वेळा जोडीच्या देवाने ऐकून घेतलं बाबांना त्यात्र
त्याच जाग्याला अरे जोडीचं द्या बोलत्यात अरे बरे केलं का मला सांगितले तुझा चौतर भाऊ अरे जमखंडी भागाला राहायचं अरे आम्हाला माहिती नव्हता त्याच जाग्याला त्यावेळी या जोडीच्या देवाने या तान्यावर देवाला भगवाना काय करणे केली त्या तर जाग्याला अरे विचार केला वड केला गजलिंगा दैताचा अरे हाताचा उडवा त्याने बांधायला त्या गजलिंगा दैताचा अरे झेंडा उपडला आणि आपल्या नावाचा झेंडा लावला त्याच जाग्याला एवढ्याच वेळा काय प्रकार लावता गडाय त्या तर जाग्याला अरे जोडीच्या देवाने विचार केला मनाला अरे जायाचा आता जमखंडी भागाला त्याच जाग्याला दुसऱ्या कानाच्या पडद्यात भगवाना काय केलं त्या तर जाग्याला एवढ्या वेगा वेळेत यात वेगा दैताचे अरे वेगा गेले वेगा गेल्या डोळ्या याचे साठे देवानी या गेल्या जसं निघून गेलं या जमखंडी भागाला भगवाना त्या तर जाग्याला अरे एवढ्या चावडीला जमखंडी मुलकाला अरे रेड्या चोर सहित मात्र त्याच जाग्याला माजल्याला अरे 12 गावाचं अरे शिवाय चरून अरे वाटला लावता चालाय त्याच जाग्याला पाणी पिण्यासाठी भगवानाने कसं वाटला होता चालायला आणि वाटचाल करीत मात्र त्याच जाग्याला अरे एवढ्या चांगल्या जोडीचं द्याव अरे त्याच्या आम्हाला चांगले जायला एवढ्याच जोडीचं द्याव अरे काय बोलत्या रेडूचं जायचा त्याच जाग्याला त्याला काय लागलं होतं बोलाय त्या तर जाग्याला बोलायला लागली आलो तुझ्या वदाला आलो तुझ्या वदाला कवड्या देवा बोलताना देवा